हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आत्ता आपण चाललो आहे एका अशा ठिकाणी जिथे डिफेंडरची एक्झॅक्ट कॅपॅसिटी किती आहे और कॅपेबिलिटीज किती आहेत ते सगळं चेक होणार आहे. अ डे विथ डिफेंडर नावाचं एक कॅम्पेन त्यांनी ठेवलेलं आहे लोणावळा येथे एम्बी व्हॅलीमध्ये. तर तिथे काय असणार आहे, थोडक्यात गाडीसोबत एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग करायची, नदीमध्ये गाडी चालवायची, परत चिखलामध्ये चालवायचे, एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग. ओके. आणि त्याचा मेन पॉईंट असा आहे की जे डिफेंडर ओनर्स आहेत त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स ऑर्गनाईज केला जातो. जर तुम्ही डिफेंडर ओनर असाल तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घ्या. मी अजून घेतला नाही, माझा एक्सपिरियन्स कसा होतो ते मी तुम्हाला सांगेनच. माझ्यासोबत शिवानी आहे, माझ्यासोबत राज आहेत. आता शिवानी, मला सांग, ब्रेकफास्टचा काय प्लॅन आहे आपला? ब्रेकफास्टला मला वाटतं आपल्याला ऑन द वे पार्सलच पिकअप करावं लागणार आहे, कारण आपण थोडंसं लेट आहोत. अजून आपल्याला 1.5 तास दाखवते तिथे पोहोचायला. आपण रस्ता चुकलो बहुतेक. रस्ता चुकलो 10:24 कसं झालं? सो एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही पोहोचणार होतो 9:45ला, पण ब्लॉक करता करताच एक टर्न मिस झाला. तर त्या टर्नमुळे आता 10:30 दाखवते आणि ट्रॅफिक पण खूप आहे आता या एक्सप्रेसवेला. तर आता आम्ही ऑलरेडी लेट पोहोचणार आहे तिथे. तर जो ब्रेकफास्टचा प्लॅन होता, आता आम्ही एकदम ऑन द वे काहीतरी क्विक बाईट्स घेऊ आणि त्यानंतर मग पुढे जाऊ. येल्लो कलरची एक स्पोर्ट्स कार गेलेली अशी प्रॉपर, लय भारी वाटते. आणि माझा एक टर्न चुकलेला फक्त. मी मॅपवरती बघत नव्हते, आम्ही ब्लॉग शूट करत होतो आणि त्याच्यामुळे मग सर मला एवढे बोललेत ना की, आणि ते आता हसतायत. ह्याचं त्यांना घेणं देणं नाही आहे की मला वाईट वाटतंय किंवा मला एखादी गोष्ट लागली आहे. तर त्यांचं म्हणणं काय की बाबा तुझ्याकडनंच चूक झाली, तुझ्यामुळेच सगळे होतंय. पण ते पण शेवटी ब्लॉगच शूट करत होते ना. ब्लॉग. येस, ब्लॉग. ब्लॉग. पण आता पेटपूजा करायची गरज आहे. वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहे आम्ही. तर वडापाव यासाठी खातोय कारण की टाइम नाहीये. टाइमचं तुम्हाला माहिती आहे, वडापाव तर ऑल टाइम फेवरेटच आहे. टाइमचं तुम्हाला माहितीच आहे काय झालं होतं. येस, तर माझ्यामुळं थोडासा लेट झालेला. थोडासा पाऊण तासाला थोडंसं नाहीत म्हणत, एक टर्न चुकल्यामुळे डायरेक्ट पाऊण तास पुढे गेला होता टायमिंग आपल्या मॅपचं. त्याच्यावर मी ऑलरेडी खूप बोलणी खाल्लेली आहेत. खायलाच पाहिजेत. आणि ज्यांनी बोलले त्यांना मग काहीच रिग्रेट नाहीये. नाही, नसायलाच पाहिजे. फायनली खूप प्रयत्नानंतर आम्हाला हा वडापाव भेटलेला आहे. मस्त आहे वडापाव, गरम गरम. आणि आता आपण पोहोचतोय, एक ऑलमोस्ट 5 मिनिट्समध्ये आपण पोहोचणार आहे. बघूयात आता काय होतंय. आपण ऑफ रोडिंगसाठी पोहोचणार आहोत 1 मिनिटात. पृथ्वी, कसं वाटतं तुला? स्टार्टिंगच कशी वाटते? मस्त वाटते. आता मला वाटतं अजून किती डिफेंडर आले असतील. एक्सायटेड, व्हेरी एक्सायटेड. येस. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. आणि आम्हाला वाटतं आपला हा फर्स्टच एक्सपिरियन्स असेल असा. फर्स्टच म्हणजे बेसिक ऑफ रोडिंग केली आपण नॉर्मली, पण अशी बट असं प्रोफेशनल नाही केली. राईट. आणि तुम्ही एकदम व्ह्यू कसला छान दिसतोय ना पृथ्वी, व्ह्यू. शिवाय पडणार आहेत लेट आल्यामुळे. हा बँड भेटलेला आहे आता आपल्याला. आता आपण ब्रेकफास्ट करणार आहे. ती बँड दाखव. एक्सायटेड दिसतोय खूपच. डिफेंडर एक्सपिरियन्स. येस. लोक पार्टी क्लबला जातात, आपण डिफेंडर. त्या क्लबचा बँड बांधतात. आपला बँड बघा. आज मला ना एवढ्या गोष्टीचं रिग्रेट झालं की आपण फक्त एक टर्न चुकलं म्हणून आपल्याला अराउंड 45 मिनिट्सचं ट्रॅव्हल एक्स्ट्रा करायला लागलं. आणि मी एका पॉईंटला स्वतःला नशीबवान पण समजले, कारण कसं आहे ना की आपल्याला साधा चहा जरी प्यायचं झालं, स्पेशली सातारकरांना ही फिलिंग माहिती असेल की स्पेशली चहा जरी प्यायचं झालं तरी आपण हाकेच्या अंतरावर आपल्यापासून सगळ्या गोष्टी. आपण कासवा जाऊ शकतो, ठोसेघर, ज्या पॉईंट्स बघण्यासाठी मुंबई पुण्यातली लोक ट्रॅव्हल करून येतात, तिथं आपण चहा आणि भजी खायला जातो. वा, काय फिलिंग आहे. पृथ्वी, मला वाटतं इथे आपणच पहिले, राईट? मग तुम्हाला जे बोललास त्यासाठी तुला रिग्रेट फील होतंय का आता? नाही, रिग्रेट फील होते कारण त्यांनी व्हायला पाहिजे ना. 10 वाजताचा टाइम सांगितला होता. इतक्या मी ओरडा खाल्ला असेल ना. आणि आय विटनेस म्हणून माझ्याकडे राज पण आहे, पण तो बाय डिफॉल्ट सरांचीच बाजू घेणार आहे. और ऑलमोस्ट 6 ते 7 डिफेंडर्स ऑलरेडी आलेले आहेत. 2 शोरूमचे आहेत आणि 3 जे आहेत आत्ता, 3 ते 4 त्या क्लायंट्सचे आहेत आणि अजून 4 येणार आहेत वाटतं. सो टोटली 10 डिफेंडर्सचा कॉन्वॉय चालणार आहे ऑफ रोडिंगमध्ये. पूर्ण रिव्हर बेड्स वगैरे फ्लीटमध्ये चालणार आहे आपण. कुठे चाललो आता पृथ्वी? आपण कुठे चाललोय? ओके. कसं चालवायची, काय चालवायची वगैरे. ओके, मग त्यांचं एक इन्स्ट्रक्टर आपल्यासोबत पण असेल का? मे बी असेल किंवा नसेल, माहीत नाही मला पण. Welcome to a day with your Defender at Lonavala on behalf of JLR India, Modi Motors and Navneet Motors.
सर्व कलरच्या दिसतील तुम्हाला. इथे ब्लॅक आहे, आपली व्हाईट आहे ही, त्यानंतर इथे ऑलिव्ह ग्रीन आहे आणि हा एक कस्टम कलर केला आहे, कोणती रॅप आहे आय गेस, आणि परत एक व्हाईट. Scratch your alloys. ओके. It's a 1 month old car ना. येस. आप ऐसे ही लेके जाना है सर वापस without a single scratch. विच वे? Right. We take the right. neutral, and this is where we will set up the vehicle for the complete track. Now we'll basically change the terrain response to grass gravel, which you do from here basically. This is the terrain response. Activating the low range, automatically the hill descent will get engaged and automatic turning off of the engine is also switched off. So basically it's preparing you for off-road. Through the water. Let the vehicle roll down. And you don't need to speed up through the water, sir. Just protect your car from the rocks Okay. so that you know you don't damage or scratch your rims. So keep it on the left, sir. Keep it on the left. Command You'll shift. experience, Sorry. yeah, command shift. So yes, but if we put it in command shift also, it's going to do pretty much the same thing. What we're doing on D. So you're on grass gravel. So you're already. Please take your foot off the brake, let the vehicle go down, but before leaving the brake, always a good idea. Sir. This is a very small example. Further into the track, there will be longer descents where you'll see that you can go through the entire track and traction control, and you won't have a problem with it. The exciting part is that there's a stream of water which is flowing on the rocks. Okay. So which makes the rocks Slippery. right? So what we have to see is how well does your car do without slipping, right? Nice. And one more thing I want to ask. Yes. I have added this roof carrier. And the car will automatically brake according to hill descent, right sir? So let's keep going. Take a wider left. Now do you see? Left, 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 left. More left, sir. More left. पूरा घुमा दो sir left. Right? यहीं पे रुक जाओ sir. यहीं पे रुक जाओ. Wait. See? वो आराम से. अपने हिसाब से मत करेक्ट करो सर. लेट मी डू द दिस थिंग स्टीयरिंग फॉर यू. कीप गोइंग स्ट्रेट. आराम से. थ्रॉटल इजी. कीप इट अ लिटिल बिट टू योर लेफ्ट. अ लिटिल बिट मोर टू योर लेफ्ट. या नाउ कीप गोइंग स्ट्रेट. स्ट्रेट करो सर स्टीयरिंग व्हील. बस बिल्कुल स्ट्रेट करो और मेरे पे भरोसा रखो एंड अपनी गाड़ी पे भरोसा रखो. कीप गोइंग. आराम से आराम से. This side. This is just your throttle control making a sound. No. Don't stop. Keep going. आराम से. No. Don't stay, sir. That side. जाने दो सर. आप इधर देख रहे हो सामने? You see this? Okay. We'll show you the steering. आपका ये है. Keep going straight. आराम से सर. आराम से. You have to go very easy. Why have I put you on rock crawl? So that you can crawl. Yeah. Keep going. Yeah. Steering wheel straight रखो. जाने दो. Perfect. Bas. Great. So we are, okay, so this is for vehicle number 1 and Alright. 2. Yes. If you go to Goa, there's a slippery terrain. It's all, clay. And if you go to Chandigarh, we have sand, we have rocks, we have riverbeds. Just leave your brakes, sir. You don't need to brake anywhere. And keep your foot on the floor. Bas. Yes. Not And- going to accelerate, right? No अभी के लिए we'll not accelerate because there are a lot of rocks. So I also want you to protect your Car from the Wheels. rock. Yes, wheel from the rock. and alloys. Yes, sir. Like I said, no scratches today. So yeah. Brake छोड़ दो. हाँ बिल्कुल सर. आपने दबाई क्यों छोड़नी है? अभी वो Take it to your left, sir. Take it to your left. Now take a wider circle. आपका Without ये pressing the बड़ा brake, सर्कल. right? Yes, sir. बिल्कुल. हाँ अब पूरा टर्न कर दो राइट पे. राइट पे टर्न करो सर. टर्न करो. Yes. Turn to your right. Yeah. Now straighten it out a little bit. थोड़ा सा straight करो. धीरे धीरे जाने दो. हाँ डोंट ब्रेक सर. राइट रखो.
आप ब्रेकिंग कर रहे हो, राइट करो. ये टर्न लेता हूँ बाद में छोड़. No. When you're braking on the turn, na sir, it'll tend to slip. ओके. So you don't want it to slip. That is why तो hill descent controls बनाया आपके लिए. The car has been given a feature that it will individually brake on the wheels so that there's no slipping. You just concentrate on avoiding the rocks. Bus. That's the best thing. Again, there's a rock on your left. Leave your brakes, sir. Leave your brakes. बिल्कुल छोड़ दो, नीचे रख दो. Straighten out your steering wheel. Straighten out. Straight करो sir steering wheel. Yeah. Let it go. Yeah. अब थोड़ा सा राइट पे, so that your rock पे ये वाला जो है rock, बीच में. yeah. And this वाला rock you avoid. ओके. स्ट्रेट ना, लेफ्ट नहीं सर. टैप बिल्कुल टैप सीधा. अब सीधा रखो सर, बिल्कुल. डोंट टर्न एनीवेयर. जस्ट कीप गोइंग स्ट्रेट. टैप. गो. डोंट स्टॉप. बस. रेस पे नहीं सर, ब्रेक पे बस. ब्रेक है. या ग्रेट. डाउन सर. You'll get better response. Yeah, keep it straight, sir. Bilkul straight. Don't turn anywhere. Don't turn, sir. Don't turn your steering wheel. Just keep going straight. Yeah, keep going straight. That's just the traction control, trying to keep your car keep it going forward. Straight. Yeah, straight. Go straight. No. Don't turn, sir. Go straight. Engine में हाइट कम करोगे थोड़ी. No, जाने दो सर. लिटरली गाडी आता अशी झाली. जाने दो. Keep it to your left. बापरे. Yeah. Keep it to your left. More left करो सर. और left करो. Sir, left करो और. Yeah. What can possibly go wrong? सर. Take it to your right now. Take it to your right. What can possible? Take it to your right. कोण जाते. पृथ्वी कसा होता रे एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता. म्हणजे व्हिडिओजमध्ये जाणवणार नाही, कारण गाडी एवढ्या सॉफ्टली त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या ऑब्स्टिकल्स क्रॉस करत होती. व्हिडिओजमध्ये नक्कीच जाणवणार नाही, पण जेव्हा आपण आतून जेव्हा ते एक्सपिरियन्स घेत होतो ना, तो जो थ्रिल मिळत होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नेचर होतं आजूबाजूला, त्यामुळे खूप ॲड झाल्या गोष्टी. त्या नेचरमुळे खूप असं भारी वाटत होतं. ती नदी क्रॉस करताना, परत ते उतार, ते चढ, ते टर्न्स, गाडी स्लिप होत होती तेव्हा कशी कंट्रोल करायची, बऱ्याच नवीन गोष्टी पण शिकायला मिळाल्या. आणि जे मेहताब सर होते ते खास चंदीगडवरून आले होते या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी वगैरे, त्या एक्सपिरियन्ससाठी. खूप मस्त एक्सपिरियन्स आणि होता मेनली माझ्यासाठी. त्यांनी सेफ्टीची पण सगळी खूप जास्त काळजी घेतलेली. खूप जास्त काळजी घेतली. सो गाईज, दिस वॉज समथिंग डिफरंट देन युजल व्हिडिओज. आणि आय होप, मला तर खूप मजा आली करताना. तुम्हाला बघताना मजा आली की नाही कमेंटमध्ये सांगा. आणि आवडत असलेल्या व्हिडिओज आधीमध्ये मी अशा व्हिडिओज पण पोस्ट करण्याचा प्लॅन केलेला आहे, व्लॉगिंग टाईप. सो सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही आहे त्यांनी, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.